इस कार्यक्रम के पुण्यार्जक हैं दक्षिण भारत जैन सभा। दर्शकों, आप सभी को मेरा सादर जय जिनेंद्र। मैं हूं अंजुम और स्वागत करती हूं आपका जिनवाणी चैनल पर। दर्शकों, दक्षिण भारतीय जैन सभा के अध्यक्ष माननीय श्री राव साहब पाटिल ने अपने जीवन के 75 वसंत पूर्ण किए हैं। इस उपलक्ष्य में महाराष्ट्र की धर्मनगरी कोल्हापुर के जयसिंहपुर स्थित श्री सिद्धेश्वर मंदिर मैदान में अमृत महोत्सव सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस सुअवसर पर कर्नाटक सरकार ने भट्टारक पट्टाचार्य स्वामी समिति को श्रावक के पुरस्कार से सम्मानित भी किया। देश के अनेक गणमान्य अपनी उपस्थिति से कार्यक्रम की गरिमा बढ़ाने पहुंचे। तो आइए आपको भी दिखाते हैं इस महोत्सव की मनोरम झलकियां। महाराष्ट्र राज्य के कोल्हापुर के जयसिंहपुर की चौथी गली स्थित श्री सिद्धेश्वर मंदिर मैदान में अमृत महोत्सव सम्मान समारोह का आयोजन किया गया। दक्षिण भारत के श्रावक रत्न माननीय श्री राव साहब अन्ना साहब पाटिल के 75वें जन्मदिन के उपलक्ष्य में कर्नाटक सरकार ने आकर्षक व्यक्तित्व वाले व्यक्ति दादा एवं उनकी सहयोगी श्रीमती मीनाक्षी राव साहब पाटिल का सम्मान किया। महाराष्ट्र और कर्नाटक सीमा क्षेत्रों के कई गणमान्य अतिथि इस महोत्सव में सहभागिता करने पहुंचे। दादा की सरकार सामाजिक कल्याण, कला और खेल जगत में हमेशा से ही अपना योगदान देती रही है। सर्वप्रथम कार्यक्रम की शुरुआत एक भव्य जुलूस के साथ हुई। दादा के हितैषी दादा का स्वागत करने के लिए अत्यंत ही आतुर दिखाई दे रहे थे। राव साहब के आगमन पर सभी ने अपने भावों को स्नेहता से प्रस्तुत किया। महोत्सव समिति के सदस्यों ने दादा के प्रति अपना आभार दर्शाते हुए राव साहब के महान व्यक्तित्व की सराहना की और कहा कि ऐसे कार्यक्रम में उपस्थित होना अत्यंत ही सौभाग्य का अवसर है। दुसरा प्रवाह त्यांनी निवडला। अत्यंत पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक नवीन सहकारामध्ये पाऊल टाकलं आणि जवळपास आज 40 शाखांमधून जवळपास 700 कोटी रुपयाच्या ठेवी आज या अत्यंत सौहार्द पतसंस्थेच्या माध्यमातून निर्माण करून सामान्य गरीब माणसाला त्याचा स्तर उंचवायचं काम, त्याच्या रिकाम्या हाताला काम द्यायचं काम आदरणीय रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेच्या माध्यमातून झालं। त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले माननीय आमदार रमेश जारकोळी साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोल्हापूरचे आमदार माननीय बंटी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी कर्नाटकातून खास करून उपस्थित असलेल्या आमदार सौ शशिकला गल्लेवाहिनी, आमदार श्री गणेश उपकेरी साहेब, आमदार श्री अभय पाटील साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशन आवाडे साहेब, वीर कुमार पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी खास करून सांगलीत आलेले सांगली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन ज्यांनी नेहमीच दक्षिण भारत जैन सभेवर ज्यांनी कायमच हात दिला मदतीचा, ते हुतात्मा कारखाने चेअरमन वैभव नायकोडी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ज्यांच्या स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला ते राजेंद्र पाटील हेरवाळकर साहेब, सर्व स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचं नाव घेण्यासाठी। व्यक्तिमत्व विलोभनीय असं व्यक्तिमत्व, सेवाभावी असं हे व्यक्तिमत्व, हा सत्कार वयाचा नाही, हा वृत्तीचा सत्कार आहे, हा सेवेचा सत्कार आहे। गुणस्थानं पूजिष्णुनच लिंगम नच वया, नेशन इज रिवील्ड बाय द मॅन, इट वर शिप्स अँड द मेमरीज इट चेंजेस। म्हणून हा सत्कार वयाचा नाही। ही सेवा केली दादा, अजूनही किती चेहऱ्यावर तुमचा तेज
मला काही शब्द आठवतात हिंदीतले, के चांद तू चमक या न चमक मुझे कोई गम नहीं, दादा के चेहरे की चमक कोई चांद से कम नहीं, अशा पद्धतीचा हा चेहरा आहे. आणि इतके वर्ष राजकारणात, समाजकारणात, सहकार क्षेत्रात राहून एकही कुठे डाग लागलेला नाही. परत दुसरं एक आठवतं, चांद मैंने तो बहुत चांद देखी है, तेरे तो दाग है मैंने बेदाग देखा है. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. आरसा आपण पाहतो तर आरसामध्ये चेहरा दिसतो, चारित्र्य दिसत नाही. आणि आजचा हा सत्कार आहे, हा चारित्र्याचा सत्कार आहे. जे चारित्र्य तुम्ही जोपासलं, एक आदर्श आपण निर्माण केला. लोक म्हणतात कोणाचे पाय धरावे तसे पाय दिसत नाही. आज तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आहे की हजारो लोक येऊन तुमचं मी बघतोय दुपार संध्याकाळपासून त्यांना चरण स्पर्श करताय. आणि म्हणून आता हा जो अमृत महोत्सव आहे, जे इतरांना अमृत वाटतात त्यांचा अमृत महोत्सव साजरा होतो. मंच पर आकर दादा ने दीप प्रज्वलन की मांगलिक क्रिया संपन्न की। दादा के जन्म दिवस के शुभ अवसर पर सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसके अंतर्गत संगीत की प्रस्तुति से महोत्सव की रौनक और भी निखर गई। राव साहब पाटिल का उदार व्यवहार एवं अपनी प्रजा के प्रति उनका प्रेम ही उन्हें जनता के मध्य लोकप्रिय बनाता है। यही कारण है कि उनके हितैषी एवं प्रियगण राव साहब को दादा कहकर संबोधित करते हैं। स्कॉलरशिप फंड फार कमी आहे, 51 लाखाचा आहे, तो नाही तर वाढला पाहिजे। आणि मग दादांनी मला सांगितलं की एका वर्षात 1 कोटी व्हायला पाहिजे। आणि खरोखरच लोकांनी इतक्या उत्स्फूर्तरित्या स्कॉलरशिप फंडाला देणगी दिली आणि आज हा स्कॉलरशिप जवळजवळ 2.5 कोटीच्या घरात गेला। त्या पाठीमागे फक्त दादांची प्रेरणा आणि दादांनी पाठीवर टाकलेला थाप हेच म्हणावं लागेल। प्रत्येकाचं नाव घेऊन बोलवतात आणि हे खरं तर त्यांची मेमरी म्हणा किंवा त्यांचं असलेलं गुण म्हणा, त्या पुढच्या माणसाला असं वाटतं की मी एक साधा कार्यकर्ता असून सुद्धा रावसाहेब दादा माझं नाव घेऊन बोलवले। आणि हीच खरं नाही तर दक्षिण भारत जनसेवेची प्रेरणा झाली आणि मग प्रत्येक कार्यकर्ता आपला झोकून देऊन काम करू लागला। आणि म्हणूनच रावसाहेब दादांनी मग ते सौनिधीचं बांधकाम असेल 3.5 कोटीचं, त्यासाठी जी काढलेली स्कीम असेल त्यासाठी सुद्धा लोकांनी भरभरून पैसे दिले। आणि जवळजवळ ह्या 6-7 वर्षाच्या दादांच्या कारकिर्दीमध्ये कोट्यावधी रुपयाची कामं या दक्षिण भारत जनसभेमध्ये झाली। सोसायटीच्या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीनं कार्याचा ठसा त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमटवला आणि समाज आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा दक्षिण भारत जनसभा असो, समाजाचे काम असो, इतर लोक असो, भागातले लोक असो, आपल्या आनंद सोसायटीच्या माध्यमातून अडचणींना मदत करणं, त्यांना उभं करणं, त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। या भावनेतून ते काम केलं। दक्षिण भारतची धोरण सांभाळल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा या ठिकाणी केलेला आहे। त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी अनेक कामं उभी राहिली, अनेक संस्था उभ्या राहिल्या, अनेक लोकांना बळ दिलं, अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून सहकार्य केलं आणि समाजाची जबाबदारी ती आपली जबाबदारी आहे। गेल्या 30 वर्ष झालं त्यांच्या संपर्कामध्ये असल्यामुळे त्यांनी किती सेवा करतात ते मला माहित आहे। आणि त्यांच्या बरोबर त्यांची 2 मुलं, सुना, त्यांचं कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे। आणि काकांनी आज जे अमृत महोत्सव सोहळा साजरा केला, असंच तुम्हाला 100वे वर्ष पण आम्ही सगळे एकाच व्यासपीठावरती येऊन आपण आणि परत तुमचा वाढदिवस साजरा करू असं देवाचरणी प्रार्थना करतो। मला देखील इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व नियोजकांना मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। जय हिंद, जय सरकार। एवढ्यासाठी करायचंय की हा कार्यक्रम जयसिंगपूर मध्ये आपण ठेवला। कदाचित बोरगावला किंवा निपाणीला किंवा कुठेही कर्नाटक मध्ये
आणखी मोठा कार्यक्रम झाला होऊ शकला असता, परंतु रावसाहेब अण्णांचे पूर्वीपासून असलेलं ऋणानुबंध आणि इथं असलेले त्यांचे संबंध पाहता आम्हा सगळ्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याचं भाग्य या ठिकाणी मिळतंय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आजपर्यंत अण्णांनी अरिहंत या परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना विकासाचा एक मंत्र देण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते असतील, सहकारात काम करणारे अनेक मंडळी असतील, या सगळ्यांना एक सातत्याने आधार देण्याची भूमिका रावसाहेब अण्णांनी सातत्याने त्या ठिकाणी घेतली. अपनी सहभागिता से महोत्सव की गरिमा बढ़ाने आए माननीय अतिथियों का अभिनंदन करते हुए आयोजकों ने पुष्प तथा स्मृति चिन्ह भेंट किए और सभी का स्वागत किया. हॅलो, सगळ्यांची कोणी विधानसभेला दत्तबुद्ध समूहाचे प्रमुख उद्योग पंडित गणपतराव दादा पाटलांचं सरकार आंतरराष्ट्रीय पदक होळी मिलन ड्रॉइंग कॉम्पिटिशन माननीय या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा. अब समय था महोत्सव के मुख्य सदस्य दादा राव साहब पाटिल को सम्मानित करने का. मंच पर उपस्थित सभी सदस्यों ने दादा को और उनकी सहयोगी मीनाक्षी राव पाटिल को बहुत ही स्नेह के साथ अनमोल भेंटें प्रदान की और दादा को जन्मदिन की बधाइयाँ दी. इस मंगल अवसर पर दादा ने अपने शुभ चिंतकों तथा हितैषियों के प्रति अपना स्नेह प्रकट किया और अमूल्य वचनों से अपनी जनता के लिए अनमोल वचन कहे. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या बद्दल मी ज्यावेळी ते आमदार होते त्याच्या अगोदर होते त्यावेळेपासून मी पाहतो, पण ज्यावेळी एवढं मोठं माणूस असेल तरी आम्ही म्हणा आमच्या समाजाचे म्हणा काही प्रसंग असेल तर ते मला सकाळी 7 वाजता रावसाहेबांना घराकडे या म्हणतो, कारण माझ्यावर कुठे जाईना तसे का पडेल आणि हे कुठं तर घोटाळा त्यांनी कायमपणे चालले. पण अनेक वेळी माझ्या अत्यंत अडचणीच्या वेळी सुद्धा आम्ही म्हणून सभा म्हणून अनेक कार्यासाठी आम्ही जर गेलो तर चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करून असे या पद्धतीने जावा म्हणून का सांगणारे माझे आदरणीय राजू शेट्टी साहेब, अत्यंत माझे जिव्हाळ्याचे आदरणीय संजय काका पाटील साहेब, आणि फार पूर्वीपासून माझा कोल्हापूरचा संबंध आला आणि तिथंच मी कॉलेजला सुद्धा गोपाळकृष्ण गोखले कॉलेजला होतो आणि का कशामुळे झालं मला माहिती नाही, अजून आठवत नाही, पण बंटी पाटील साहेबांचा ओळख मला फार जुनी आहे आणि त्यांनी जे मदत म्हटलं ते काय एवढं काय फार महत्वाचं नाही, पण त्या माणूस त्यांच्या सहवासात आम्ही आलो, त्यांच्या मित्रत्वात आले, त्यासाठी मी इतर आमदाराच्या कार्यक्रमात आल्याबद्दल त्यांनाही मान्य धन्यवाद देतो. आणि मला माहिती नाही पण कर्नाटकमध्ये एक मन आहे, नामाचं मला खात होतं ಎಂದಿಲ್ದ ಅವನು ಮೆಸೇಜ್ ಹೊರಗೆ ಇರ್ತದ ಅಂತ ಹಂಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರ ನನಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನ ಲೆಟರ್ ಬಂತು ನಿಮ್ಮನ್ನು ನಾವು ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಲೆಟರ್ ಬಂತು. ಈ ರೀತಿಯಿಂದ अपघात व्हाईस चेअरमन इद्यो काही माझं काम नव्हतं, कारण दादा अध्यक्ष होते म्हणून आम्ही काय विचार करायचं कारणच नव्हतं. आम्ही गप बसणार आणि येणार आणि एक दिवस 2 पिरियड झाल्याबरोबर
आदरणीय दादाने मी व्हाईस चेअरमन म्हणतो, माझ्यावर अनेक पदाधिकारी होते। श्रावक रत्न से सम्मानित दादा ने अपनी जनता के समक्ष विभिन्न योजनाओं को रखा और कर्नाटक राज्य का विकास करने हेतु अपनी कार्य प्रणाली की रूपरेखा से सभी को अवगत कराया। ज्यावेळी देवगाव गौडा होते त्यावेळी त्यांचा क्लेम होता पंतप्रधानांसाठी आणि त्यावेळी ते फार नाराज झाले की त्यावेळी तुम्हाला मला वाटतं हे ब्राह्मण जर चळवळ काय तर त्याच्यात आली आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून युवा त्याला वगळले त्यावेळी। तर अशा पद्धतीने झाल्याबरोबर त्या अन्यायाला आणि त्यांनी एक सांगतो, त्यांनी जाताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना की तुम्हाला काय करायचं ते साखर कारखान्याचे प्रपोजल आले होते त्यावेळी सगळ्यांनी केलं। आम्ही भाऊ शुगर म्हणून त्यावेळी केलं तर सगळं त्यावेळी आमचे जवळचे मित्र कल्लापना मागेनावर त्यांचे काही कारणामुळे आले नाहीत त्यांनी, तर त्यांनी त्यांच्या मार्फत मी म्हटलं रावसाहेबांना निवडून रिमोव्ह केलं कारखाने म्हणजे काढूया कारखाना म्हणून। मग त्यावेळी मी बाहुबली शुगर फॅक्टरी म्हणून काढलो। पुढे गेलं ते सेंट्रलला एनओसी सुद्धा त्यावेळी आमच्या जिल्ह्यात उमेश करती मंत्री होते आणि त्याला न विचारता मला 1 मिनिटात त्यांनी एनओसी दिली साहेब। ऐसे ही सब प्रेम के साथ दर्शकों ने महोत्सव का भरपूर आनंद लिया और कार्यक्रम को सकुशलता के साथ संपन्न कर विराम दिया। मागितून गेला तो आपला सत्कार झाला, तसंच आज जो समाजाने सत्कार केला त्या सत्काराच्या बळावर आपण हळूहळू आणखी नेटाने काम करावं आणि शिक्षक मार्ग म्हणा। शेवटी महावीरांतर काय केलं, तो वीरही झाला, अरिहंतही झाला आणि सर्व समाजाला गेलं। या सत्कार समितीचे सर्व सदस्य निमंत्रक राजेंद्र पाटील अडगावकर आणि उपस्थित दादांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला अध्यक्ष करून माझ्या गोष्टी बंद केलेली आहे, पण दादांच्या बद्दल जर नाही बोललं तरी बोलावंच वाटतं आणि खऱ्या अर्थानं आणि ते झाल्याशिवाय तुम्हाला तुमची सुटका नाही आणि ते झाल्या आम्ही तुम्हाला सांगतो तुमचा शताब्दी महोत्सव सुद्धा करायचा आणि त्याचा स्वागताध्यक्ष मी असणार आहे। आता सांगून ठेवतो म्हणजे बुकिंग करून ठेवतो, त्यामुळे हे करायचं आहे। तुम्हाला चांगलं आयुष्य लावो, उदंड आयुष्य लावो आणि तुम्ही आता फक्त या सगळ्यांना मार्गदर्शन करायचं ज्या पद्धतीनं त्या आणि तुमचं मला एक वाटलं की मी खरं तर या सगळ्यांच्या विरोधातला माणूस, पण दादांचं माझं जमायचं कारण दादा म्हणायचे काय ते बरोबर शेतकऱ्यांच्या मानते बरोबर मानते आणि त्याला मदत करायला पाहिजे। दर्शकों, आप देख रहे थे दक्षिण भारत के जैन सभा के अध्यक्ष माननीय श्री राव साहब पाटिल के 75वें जन्म दिवस के शुभ अवसर पर आयोजित हुए अमृत महोत्सव सम्मान समारोह की अनुपम झलकियां। कार्यक्रम का आयोजन महाराष्ट्र के कोल्हापुर के जयसिंहपुर स्थित श्री सिद्धेश्वर मंदिर मैदान में संपन्न हुआ। श्री राव साहब पाटिल के प्रति अपना आभार तथा इसने व्यक्त करते हुए कर्नाटक तथा महाराष्ट्र राज्य के अनेक महानुभाव अपनी उपस्थिति दर्ज करवाने समारोह में पहुंचे। तो दर्शकों, अब समय हो चला है आज की प्रस्तुति को विराम देने का। इसी के साथ मुझे दीजिए आज्ञा, पुनः मिलते हैं एक और विशेष कार्यक्रम के साथ। तब तक के लिए आप देखते रहिए जिनवाणी चैनल। जय जिनेंद्र। इस कार्यक्रम के पुण्यार्जक थे दक्षिण भारत जैन सभा।